वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं चिंतन करत आपण ओवी क्रमांक 277 पर्यंतचा टप्पा पार केलाय। आज पुढच्या ओवी आपण बघूयात, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्म करावं पण कर्माची कोणतीही फलासक्ती मनामध्ये धरू नये आणि अशी कर्मफलासक्ती न धरता कर्म करणारे जे कर्मयोगी आहेत त्यांच्या भौतिक आणि मानसिक अवस्थेचं वर्णन इथं भगवंत आपल्याला करताना दिसतायत। माऊली हे वर्णन करताना पुढे म्हणतायत, ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुनातया। अर्थात अर्जुना, ते कर्माचे आचरण तर करतात पण कर्मफलाला शिवत नाहीत, म्हणूनच त्यांची जन्ममरणाची येरझार खुंटते। कर्म करत असून सुद्धा ज्याची कर्माच्या फळावर कशाही प्रकारची आसक्ती नाही, असा जो कर्माच्या पासून अनासक्त झालेला पुरुष आहे, त्याची जन्ममरणाची सगळी बंधनं ही आपोआप तुटलेली असतात, असं इथं माऊली वर्णन करतायत। म्हणून मी नेहमी म्हणतो की कर्म काय करता याच्यापेक्षा कर्म कोणत्या भावनेनं करता त्या तुमच्या भावनेवर कर्माचं फळ अवलंबून आहे, कर्माचं फळ ठरलेलं आहे। दोन जण सारखंच कर्म करताना दिसत असतील, परंतु दोघांना मिळणारं फळ मात्र वेगवेगळं असू शकतं। ते फळ कशावरून ठरतं तर तुम्ही कर्म काय करता हे महत्त्वाचं नाही। तुम्ही जे कर्म करता, जे कर्म तुमच्या वाट्याला आलेलं आहे, जे कर्म नियतीनं तुम्हाला सोपवलेलं आहे, ते कर्म तुम्ही करा। पण ते कर्म करताना मनोवस्था कशी ठेवायची, मानसिकता कशी ठेवायची याचं वर्णन माऊली करताना म्हणतायत की ते कर्मी तरी वर्तती, ते कर्मामध्ये वर्तन करतात, कर्माप्रमाणे जगतात। जे वाट्याला आलेली नित्य नैमित्तिक कर्म आहेत ते कर्म करताना ते दिसतात, परी कर्मफळा नातळती, ते कर्माच्या फळाला कोणत्याही प्रकारे इच्छित नाहीत, कर्माच्या फळाची इच्छा करत नाहीत, कर्माच्या फळाची ती कामना करत नाहीत। आणि यातायाती लोपती अर्जुनातया, आणि म्हणून त्यांना यातायाती जे आहे, जन्ममरण जे आहे त्यांच्यापासून ते आपोआप मुक्त होतात। त्यांना पुन्हा जन्म आणि मरण या गोष्टीमध्ये पडण्याची आवश्यकताच भासत नाही। कारण जन्ममरणाचं कारण काय, माणूस जन्माला येतो, पुन्हा मरतो, मेल्यावर पुन्हा जन्माला येतो, याची कारणं काय आहेत तर त्यानं या जन्मामध्ये कर्म करून ज्या वासनांचा संचय केलेला आहे, ज्या इच्छा आकांक्षांचा संचय केलेला आहे, त्या संचयामुळं त्याच्या दुसऱ्या जन्माचे सगळी कारणं त्याच्यातून तयार होत असतात। आणि म्हणून तो पुन्हा जन्माला येतो। तो पुन्हा जन्माला येतो, मागच्या जन्मातल्या इच्छा आकांक्षा वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पूर्ण करत करत तो पुन्हा नव्या वासनांना जन्म देत असतो। आणि म्हणून पुन्हा वासनांचा जन्म झाल्यामुळं पुन्हा त्याच्या पुढच्या जन्माची तयारी होत असते। आणि असं करत करत हा जीव वेगवेगळे जन्म, वेगवेगळे देह, वेगवेगळी शरीर धारण करत असतो। आणि म्हणून त्याला जन्ममरणातून सुटका मिळत नाही, कारण प्रत्येक जन्मामध्ये तो पुढच्या जन्माची सोय करून ठेवत असतो। म्हणून त्याचं कर्म शून्य होत नाही। ज्या देहामध्ये आल्यानंतर तो शून्य भावनेनं कर्म करतो, निरपेक्ष भावनेनं कर्म करतो, त्या जन्मामध्ये मागच्या अनंत जन्मामध्ये त्यानं केलेल्या ज्या इच्छा आकांक्षा वासना आहेत त्या वासना निष्काम कर्म केल्यामुळं या जन्मातल्या कर्मातून त्या धुतल्या जातात। पण या जन्मातली कर्म करताना तो निष्काम भावनेनं कर्म करतोय, म्हणून पुढच्या जन्मातल्या ज्या वासना, संभाव्य वासना होत्या, ज्या त्याच्या पुढच्या जन्माला कारण ठरणार होत्या, त्यांचा क्षय होतो आपोआपच। कारण त्यानं नवं असं काही जन्माला घातलेलं नाही आणि म्हणून जुनं सगळं धुवून निघालं, नवीन अशा कोणत्या प्रकारचे डाग त्याच्या शरीरावर, आत्म्यावर लागले नाही। म्हणून आपोआपच स्वभावता असलेला तो मुक्त आत्मा त्याच्या स्वाभाविक मुक्त स्थितीला पोहोचतो आणि म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचं जन्ममरण राहत नाही किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून तो आपोआप बाहेर पडतो।
त्यामुळं माऊली म्हणतायत आणि यातायाती लोपती अर्जुनातया, आणि म्हणून त्यांचा यातायात जो आहे, जन्म मरण जो आहे तो लोपतो, संपतो, नष्ट होतो असं माऊली म्हणतायत. पुढं माऊली म्हणतायत मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. अर्थात मग अर्जुना ते बुद्धियोगाचे आचरण करणारे पुरुष ब्रह्मानंद भरित व अविनाशी अशा पदाला प्राप्त होतात. आणि मग अशा निष्काम भावनेनं कर्म केल्यामुळं मागच्या जन्मातल्या सगळ्या वासना, इच्छा, आकांक्षा शांत झाल्यामुळं, त्यांचा क्षय झाल्यामुळं आणि पुढच्या कोणत्याही जन्माची त्यांनी तयारी न केलेली असल्यामुळं ते निरामय भरित व्हायला लागतात. कोणत्याही प्रकारची भीती त्यांना राहत नाही आणि म्हणून ते अच्युत असं पद प्राप्त करतात. ज्या पदावरून कोणीही आपल्याला हलवू शकत नाही अशा पदाला ते पोहोचतात असं म्हणण्यापेक्षा त्या पदाला जीव स्वभावतःच आहे, परंतु त्या स्वभावतः असलेल्या जीवाला वेगवेगळ्या प्रकारची बंधनं आली म्हणून तो आत्मा आकाराला आला, क्रियाशील झाला. म्हणजे पुन्हा तेच उदाहरण द्यायचं झालं तर माठ फुटल्यानंतर आकाश किंवा अवकाश जसा आधी होता तसाच आहे. अवकाशावर कोणत्याही प्रकारचा फरक किंवा परिणाम पडलेला नाही. अगदी त्या पद्धतीनं तो जो पुरुष आहे, जो निष्कर्म पद्धतीला पोहोचलेला आहे, तो निरामय झालेला आहे, तो निर्गुण निराकार अशा अवस्थेला पोहोचलेला आहे. आणि म्हणून पावती पद अच्युत, जे पद त्याचा हक्काचं आहे, ठरलेलं आहे, ज्या पदावर तो आधीपासून होता त्या पदावर तो निरामय पद्धतीने राहतो. कोण? तर जो बुद्धियोग युक्त आहे. अर्जुना, जो बुद्धियोग युक्त आहे तो त्या पदाला पोहोचतो. बुद्धियोग युक्त म्हणजे कोण? तर जो बुद्धीनं कर्म करतो, ज्याच्या कर्माला बुद्धीचं अधिष्ठान आहे, ज्याच्या कर्माला विचारांचं, विवेकाचं अधिष्ठान आहे, अशा विवेकाच्या अधिष्ठानानं युक्त असं कर्म जो करतो तो आपोआपच निरामय अशा पदाला पोहोचतो असं माऊली इथं वर्णन करतायत. पुढं भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्लोकात काय म्हणतायत ते बघूया. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतिरशिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य च श्रुतस्य च. अर्थात जेव्हा बुद्धी मोहरूप कालिमेचे अतिक्रमण करील तेव्हा श्रुत होणाऱ्या विषयांविषयी तुला वैराग्य प्राप्त होईल. मग आता असं वैराग्य अर्जुनाला कसं प्राप्त होईल? अर्जुनाला तो विवेक कसा प्राप्त होईल? अर्जुनाच्या मनामध्ये असलेली बुद्धीची काळीमा कशी निघून जाईल याचं वर्णन इथं माऊली करताना दिसत आहेत. बघा, बुद्धीला मोहरूपी कालिमा प्राप्त होणं याचं वर्णन इथं माऊली करताना दिसत आहेत, भगवंत करताना दिसत आहेत. बुद्धी आणि बुद्धीला लागणारी कालिमा या दोन गोष्टी इथं खूप महत्वाच्या आहेत. कालिमा म्हणजे डाग. बुद्धीला लागणारी कालिमा कोणती आहे? तर मोह हा बुद्धीला लागलेला डाग आहे असं माऊली वर्णन करते. बुद्धीला लागलेला डाग कोणता आहे? तर मोह हा लागलेला डाग आहे. आणि हा डाग जर तसाच राहिला तर विषयांमध्ये आसक्ती होईल आणि हा कलंक धुतला गेला, बुद्धीवरचा मोह निघून गेला की मग विषयांच्या बद्दल आपोआपच वैराग्य प्राप्त होईल. अशा प्रकारचं वर्णन इथं भगवंत करतायत. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत ते आता बघूया. तू ऐसा तै होसी जै मोहाते येया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. अर्थात अर्जुना, मोह टाकून तुझ्या अंतःकरणात ज्यावेळी वैराग्य उत्पन्न होईल त्याच वेळी तुला अशी स्थिती प्राप्त होईल. आता स्वाभाविकपणे अर्जुनाच्या मनामध्ये ही भावना निर्माण झालेली असेल की आपण काय केलं म्हणजे आपल्या अंतःकरणातला मोह निघून जाईल. आपल्या बुद्धीलाही मोह रूपी कलंक लागलेला आहे हे अर्थातच अर्जुनाच्या लक्षात आलेलं आहे. आपण दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनानं ज्या पद्धतीचे तर्क दिलेत, ज्या पद्धतीचं विषय विश्लेषण अर्जुन करत होता त्याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली होती की अर्जुनाला मोहानं व्याकुळ करून टाकलेलं आहे. मोहरूपी सर्पानं त्याच्यावरती विषबाधा केलेली आहे. या प्रकारचं वर्णन आपण सुरुवातीला ऐकलं.
आणि म्हणून हा मोहपाश दूर करण्यासाठी भगवंत धावलेले आहेत. माऊलींनी त्याचंही खूप सुंदर वर्णन केलेलं आपण बघितलं. आणि म्हणून अर्जुनाची एक सुप्त इच्छा अशी आहे की आपल्या बुद्धीला ज्या मोहानं कलंकित केलेलं आहे, मोहाची जी काळीमा आपल्या बुद्धीला लागलेली आहे, ती बुद्धीची मोहरूपी काळीमा देवानं घालवावी, या प्रकारची अपेक्षा इथं अर्जुनानं व्यक्त केलेली होती. आता बघा, भगवंत जरी समोर असला तरी मोह आणि बुद्धीवरची मोहाची काळीमा आपल्यालाच दूर करायची आहे. परमार्थ दुसऱ्यांच्या ताकदीवर, दुसऱ्यांच्या सामर्थ्यावर होणारी प्रक्रिया नाही. हा विषय आपण नीट समजून घेतला पाहिजे. परमार्थ दुसऱ्यांच्या हिमतीवर करता येत नाही. आपला उद्धार व दुसऱ्यांच्या भरोशावर करता येत नाही. आपला उद्धार आपल्यालाच करावा लागणार आहे. आपलं हित आपल्यालाच करावं लागणार आहे. अर्जुनाच्या मनावर, बुद्धीवर लागलेला जो मोह आहे, तो मोह दूर करण्यासाठी अर्जुनालाच प्रयत्न करायचे आहेत. भगवंत फक्त त्याला मार्ग दाखवू शकतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की घोड्याला पाणी प्यायचं आहे, तर घोडेवाला जो आहे, घोड्याचा मालक जो आहे, तो जास्तीत जास्त काय करू शकतो, तर तो घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो. पाण्यापर्यंत न्यायचं काम घोड्याचा मालक करेल, पण पाणी घोड्याला स्वतःच प्यायचं आहे. घोड्याला स्वतःलाच ते पाणी प्यावं लागणार आहे. घोडा असं म्हणू शकत नाही की मालक तुम्हीच पाणी प्या किंवा तुम्हीच मला पाणी पाजा. घोड्याचा मालक घोड्याला पाणी पाजतो असं आपण म्हणतो, याचा अर्थ असा नाही की पाणी तो घोड्याचा मालक पाजतो. पाणी त्या घोड्यालाच प्यावं लागतं. तसं अर्जुनाच्या बुद्धीवर असलेला मोह भगवंताला दूर करता येणार नाही. भगवंत फक्त तो दूर करण्याचा मार्ग सांगू शकतात. सद्गुरू, गुरु तुम्हाला फक्त मार्ग सांगू शकतात. मार्गावर तुम्हाला चालायचं आहे. मार्गावर चालण्याची मेहनत तसली तुम्हालाच घ्यायची आहे. मार्गावर ते नाही तुम्हाला चालवू शकत, चालावं तुम्हालाच लागेल. ते फक्त तुम्हाला हिंमत देतील, ते तुम्हाला मार्ग दाखवतील, ते तुम्हाला कसं चालायचं शिकवतील, पडलात तर कसं सावरायचं शिकवतील, परंतु चालावं तुम्हालाच लागणार आहे. तसं अर्जुनाच्या बुद्धीला लागलेला मोहाचा कलंक दूर करायचा असेल तर भगवंतानं फक्त मार्ग दाखवलेला आहे. तो कलंक आपल्यालाच आपल्या कर्मातून दूर करायचा आहे. नाहीतर एवढं जर सोपं असतं तर परमार्थामध्ये खूप काही मेहनत करण्याची गरजच नव्हती. आमची मुलं बऱ्याचदा असं म्हणतात की सर आमच्या नावाचं तुम्ही पेपर लिहा. असं ते विनोदानं म्हणत असले तरी कोणत्याही प्राध्यापकाला विद्यार्थ्याचा पेपर स्वतः लिहिणं शक्य नाही. पेपर विद्यार्थ्यालाच लिहायचा आहे. शिक्षक जास्तीत जास्त काय करू शकतात, परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत, त्यांची उत्तरं कशी लिहायची आहेत, प्रश्न कसा समजून घ्यायचा आहे, उत्तरं कशी समजून घ्यायची आहेत, किती शब्द मर्यादा उत्तराची ठेवायची आहे, वेळेचं नियोजन कसं करायचं आहे, कशा प्रकारे उत्तर लिहाल तर कशा प्रकारे पास व्हाल, तुम्हाला पास होण्यासाठी उत्तरं कशी लिहायची आहेत, त्याच्यापेक्षा चांगली गुण मिळवण्यासाठी उत्तरं कशी लिहायची आहेत, याचं शिक्षक मार्गदर्शन करू शकतो. याच्या पलीकडे शिक्षक काहीही करू शकत नाही, काहीही करत नाही आणि शिक्षकांना करूही नये. शिक्षक जर विद्यार्थ्यांचे पेपर लिहायला लागले तर मग शिक्षण व्यवस्थेचा फायदा काय. अगदी त्या पद्धतीनं साधना जर सद्गुरूच करायला लागले शिष्याच्या नावाची, तर मग साधकाच्या उपासनेला, साधनेला महत्त्व काय राहील, उद्धाराला काय महत्त्व राहील. आणि म्हणून जीवाला स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यायचा आहे. सद्गुरू फक्त तो मार्ग तुम्हाला दाखवू शकतात. कोणत्या मार्गाने जायचं आहे, कशा मार्गाने जायचं आहे, इथपर्यंत आपल्याला सद्गुरू भगवंत सांगू शकतात. अर्जुनासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा हेच गुरु, सद्गुरू, श्रीगुरू आहेत. आणि म्हणून त्यांनी मार्ग दाखवलाय अर्जुनाला की अर्जुना, तुझ्या बुद्धीला जो मोह रूपी कलंक लागलाय तो तुलाच दूर करायचा आहे. मग हा मोह काय आहे, तो बुद्धीला कसा ग्रासतो, बुद्धीला मोहानं ग्रासल्यानंतर त्याचे काय काय दुष्परिणाम होतात. अर्थात मोह बुद्धीला ग्रासला की मनामध्ये आसक्ती निर्माण होते, विषयांबद्दल वासना निर्माण होते.
वासना निर्माण झाली की इच्छा आकांक्षा निर्माण होतात आणि त्याच्यातून पुन्हा नव्या जन्माची निर्मिती होते आणि मग अशा वासना प्रत्येक जन्मात निर्माण होत असल्यामुळं आपोआपच पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या क्रिया कराव्या लागतात. आणि म्हणून याच्यातून सुटायचं असेल तर सगळ्यात आधी तुला बुद्धीवरचा मोह बाजूला काढावा लागेल. बुद्धीवरचा मोह बाजूला काढण्यासाठी तुला निष्काम कर्म करावं लागेल. तू निष्काम कर्म केलं की आपोआप तुझ्या बुद्धीवरचा मोह निघून जाईल आणि तुझे मागच्या जन्मातले सगळे विषय वासनादी आहेत ते या जन्मातल्या कर्मामुळे शुद्ध होतील आणि या जन्मात तू जे कर्म करतोयस ते निष्काम भावनेनं केल्यामुळं पुढच्या जन्माला कारण ठरणाऱ्या विषय वासना या जन्मामध्ये नव्यानं जन्माला येणार नाहीत आणि म्हणून आपोआपच तू मोक्षपदाला पोहोचशील. अशा प्रकारचं भगवंताने निरूपण केलं. म्हणजेच काय केलं तर मोहाचे दुष्परिणाम काय आहेत, त्या मोहाला प्राप्त झाल्यामुळे जीवाला काय काय दुःख भोगावं लागतं आणि ते दुःख किती भयंकर आहे आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे मोहाचा त्याग करणं आणि मोहाचा त्याग करण्यासाठी तुला काय काय करायचं आहे या सगळ्या गोष्टीचं वर्णन भगवंतानं केलं की जेणेकरून अर्जुन मोहातून मुक्त होईल. म्हणून मुक्त होण्यासाठीचा मार्ग भगवंत अर्जुनाला सांगतायत. तोच मार्ग माऊली तुम्हाला आम्हाला सांगतायत की कशा प्रकारे आपल्याही बुद्धीला लागलेला मोह बाजूला करता येईल. कारण बुद्धीला लागलेला मोह एकदा बाजूला झाला की बुद्धी योगयुक्त होईल आणि मग तो बुद्धियोग सुरू होईल आणि बुद्धियोग एकदा सुरू झाला की मग आपोआपच निष्काम कर्म घडेल आणि आपोआपच अच्युत अशा पदाला आपल्याला उपलब्ध होता येईल, पोहोचता येईल. अशा प्रकारचं वर्णन आतापर्यंत इथं भगवंतानं आणि माऊलींनी केलेलं आपण बघितलं. आता या श्लोकाचं माऊली काय वर्णन करतायत ते बघूयात. माऊली म्हणतायत तू ऐसा तय होसी, तू असा जेव्हा होशील. कसा, या प्रकारचं आधी वर्णन केलं की तू कर्म करतोयस पण त्या कर्माच्या फळामध्ये तू जखडलेला नाहीयेस. असा जो महापुरुष आहे जो या प्रकारचं कर्म करतो त्यांचं वर्णन करून माऊलींनी हे स्पष्ट करून सांगितलं की जो कर्म करतोय पण कर्माच्या फळावर आसक्ती ठेवत नाहीये तो आपोआपच जन्ममरणापासून मुक्त झालेला आहे. आणि असा जन्ममरणापासून मुक्त झालेला जो जीवात्मा आहे त्याच्या कर्मासारखं तू जर कर्म केलं तर माऊलींनी उदाहरण देऊन सांगितलं की जी विभूती मंडळी आहेत, जे महापुरुष आहेत, जे बुद्धियोगयुक्त कर्म करणारी मंडळी आहेत त्या प्रकारची तू कर्म कर. तू ऐसा तय होसी. अर्जुना तुलाही त्यांच्यासारखं व्हायचं असेल तर तू कधी होशील, तू ऐसा तय होसी. तय म्हणजे तेव्हा, तू असा तेव्हा होशील. कसा, निष्काम भावनेनं कर्म करणारा जो बुद्धियोगयुक्त महात्मा आहे तसा तू कधी होशील, तू ऐसा तय होसी. तू तेव्हा होशील कधी, जय मोहाते या सांडीसी. तू जेव्हा मोहाला सांडशील, तू जेव्हा मोहाचा त्याग करशील आणि वैराग्य मानसी संचरेल. तू मोहाचा त्याग केला की आपोआपच तुझ्या मनामध्ये वैराग्याचा संचार होईल. बघा, माठ फुटल्यानंतर माठामध्ये वेगळा आकाश येत नाही. माठामध्ये आकाश आधीचंच आहे. बघा, हा विषय खूप महत्वाचा आणि गंभीर आहे. माठ फुटल्यानंतर माठामध्ये आकाश येतं का, तर नाही. माठ आहे तरी त्याच्यामध्ये आकाश आहे, माठ नाही तरी त्याच्यामध्ये आकाश आहे. खरं तर माठ फुटल्यावर त्याच्यामध्ये असं म्हणणं चुकीचं आहे. आकाश अवकाश आधीही होता. जेव्हा माठ होता तेव्हाही तो अवकाश आकाश होतं आणि जेव्हा तो माठ फुटेल तेव्हाही आकाश अवकाश जसंच्या तसं राहील. अगदी त्या पद्धतीनं हा आत्मा, हा जीवात्मा वैराग्यवान स्वभावतः आहे. भगवंत मूळतः वैराग्यवान आहेत. वैराग्य हा भगवंताचा स्वभाव आहे. विवेक हा भगवंताचा स्वभाव आहे. भगवंताचा म्हणजे जीवात्म्याचा स्वभाव आहे. जीवात्म्याचा स्वभाव आहे वैराग्यवान असणं. जीवात्म्याचा स्वभाव आहे निष्काम असणं. आणि म्हणून ती जी स्वभावतः आहे, जे स्वाभाविक आहे, असं वैराग्य आपोआप संचरेल. जसं माठ फुटल्यावर अवकाश आपोआप तिथं उपस्थित असतं, अगदी त्या पद्धतीनं एकदा मोह निघून गेला. मोह म्हणजे आकार, मोह म्हणजे भ्रम,
आणि हा मोह दूर झाला म्हणजे भ्रम दूर झाला की मग वैराग्य तर स्वभावतःच होतं. म्हणजे वैराग्य काही वेगळं आणायची गरज नाही. मग विवेक गेला की वैराग्य आपोआप येईल. जसं तुम्ही पाण्यामध्ये एखादी वस्तू ठेवलेली आहे, एखादा जड दगड ठेवलाय पाण्यामध्ये, तो पाण्यामध्ये ठेवलेल्या दगडामुळं त्या दगडाचा जेवढा आकार आहे तेवढ्या आकारात पाणी नाहीये का? तर पाणी आहेच आजूबाजूला. तुम्ही फक्त दगड काढायला अवकाश, दगड काढल्याबरोबर त्या दगडानं जेवढं काही क्षेत्रफळ व्यापलेलं आहे तेवढं क्षेत्रफळ लगेच पाणी व्यापून टाकेल. अगदी त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वैराग्यामध्ये मोह टाकल्यामुळं त्या मोहानं त्या वैराग्याचा तो जो आकार आहे तो बाधित केलेला आहे. वैराग्याची जागा त्या मोहानं घेतलेली आहे आणि म्हणून त्या वैराग्याला कोणत्याही प्रकारचं अस्तित्व राहिलेलं नाहीये त्या जागेवर. जिथं मोह आहे तिथं वैराग्य काम करत नाही. जसं पाण्यात दगड ठेवला तर जेवढ्या क्षेत्रफळात दगड आहे तेवढ्या क्षेत्रफळात पाणी कोणत्याही प्रकारची क्रिया करू शकत नाही, शिरकाव करू शकत नाही. तुम्हाला पाण्याला त्या क्षेत्रफळात काम करायचं आहे असं वाटलं तर तुम्हाला दगड काढावा लागेल. एकदा दगड निघून गेला की त्या दगडानं जे क्षेत्रफळ पाण्यातलं व्यापलेलं आहे ते पूर्ण क्षेत्रफळ पाणी आपोआप व्यापून टाकेल. अगदी त्या पद्धतीनं तुम्ही या बुद्धीतला मोह बाजूला केला की त्या बुद्धीमध्ये असलेला विवेक, त्या बुद्धीमध्ये असलेलं वैराग्य हे आपोआपच सगळ्या प्रकारे तुमच्या बुद्धीला व्यापून टाकेल. आणि म्हणून माऊली म्हणतायत आणि वैराग्य मानसी संचरेल, आपोआपच संचरेल. संचरेल शब्द खूप महत्वाचा आहे, खूप सुंदर, खूप गोड शब्द आहे. संचरेल म्हणजे येणं नाही, जे आधीच आहे परंतु त्याच्या अस्तित्वाला कुण्यातरी दुसऱ्या बाह्य अस्तित्वानं बाधा निर्माण केलेली आहे. त्या बाह्य अस्तित्वानं बाधा निर्माण केल्यामुळं जे स्वभावतः अस्तित्वात होतं ते बाधित झालेलं आहे. आणि म्हणून ते बाहेर आलेलं अस्तित्व एकदा निघून गेलं की पुन्हा जे आहे स्वभावतः ते आहेच आहे. त्याच्यासाठी संचरेल असा शब्द माऊलींनी वापरला. बाहेरून आणायची गरज नाही तिथं वैराग्य. ते वैराग्य आपोआपच मनामध्ये आहे. हा आत्मा, हा जीवात्मा जेव्हा आकाराला आला तेव्हा तो वैराग्यवानच होता. पण त्या आकारानंतर त्याच्यामध्ये विकार निर्माण झाले. म्हणून आकार म्हटलं की विकार आणि निराकार म्हटलं की निर्विकार, या संकल्पना समजून घ्यायच्या. या समांतर संकल्पना आहेत. निर्विकार म्हणजे निर्वासना, वासना रहितता म्हणजे निर्विकार, आकार म्हणजे वासना. आणि म्हणून आकाराला आल्यानंतर मी आकार आहे असं जीवात्म्यानं मानल्यानंतर जीवात्म्यामध्ये मोह शिरतो. आणि एकदा तो मोह या जीवानं त्यागला, सोडून टाकला की मग आपोआपच हा जीवात्मा वैराग्यवान होतो. आणि म्हणून वैराग्य मानसी संचरेल. तू फक्त मोह टाकून दे अर्जुना, तू मोह टाकून दिला की आपोआपच वैराग्य या मनामध्ये संचरून जाईल. किंवा दुसरं उदाहरण कळशी आहे. तुम्ही कळशी उलटी घातली, पालती घातली तर त्या कळशीमध्ये पाणी शिरणार नाही. त्या कळशीमध्ये पाणी शिरण्यासाठी तुम्हाला कळशी अशा पद्धतीनं त्या पाण्यात सोडावी लागेल की त्या पाण्याला कळशीच्या आत प्रवेश करायला जागा होईल. तुम्ही कळशीला पाणीमध्ये येईल या पद्धतीनं पाण्यात टाकलं की तुम्हाला पाण्यात म्हणजे कळशीत पाणी टाकण्यासाठी वेगळी मेहनत करायची गरज नाही. पाणी कळशीत आपोआप जाणार आहे, तो त्याचा स्वभाव आहे. कारण पाणी पोकळी भरून काढायचं काम आपोआप करणार आहे. तुम्ही फक्त पाण्याला आत जाण्याची पोकळी निर्माण करून द्या. मोह ती पोकळी झाकून टाकतो. मोह म्हणजे वैराग्याला निर्माण होणारी बाधा. मोह म्हणजे वैराग्याची आडकाठी. ज्या पद्धतीनं ज्या कळशीचं झाकण पूर्णपणे पॅक आहे, कळशीचं झाकण पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय, अशी कळशी तुम्ही कितीही पाण्यात बुडवली तरी त्या कळशीत पाणी शिरणं शक्य नाही. त्या पद्धतीनं ज्या जीवात्म्याला
मोहानं ग्रासलेलं आहे, मोहानं व्यापलेलं आहे. असं मोहानं व्यापलेलं मन कधीही वैराग्यवान वैराग्ययुक्त होऊ शकत नाही. या मनामध्ये वैराग्य येण्यासाठी आपल्याला मोहाचं झाकण फक्त बाजूला करायचं आहे. मोहाचं झाकण एकदा बाजूला झालं की मग कळशीच्या पोकळीत आपोआप पाणी शिरेल. अगदी त्या पद्धतीनं मोह बाजूला झाला की मनामध्ये आपोआप वैराग्य संचरेल. म्हणून तू ऐसा तै होसी. अर्जुना, तू त्या बुद्धियोग युक्त महापुरुषाप्रमाणे तेव्हाच होशील जेव्हा तू मोहाचा त्याग करशील. आणि एकदा तू मोहाचा त्याग केला की मग वैराग्य मानसी संचरेल. आपोआपच सर्व ठिकाणी वैराग्य उत्पन्न होईल, सर्व ठिकाणी वैराग्याचा संचार होईल. आणि मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे. अर्थात मग शुद्ध व अगाध असे आत्मज्ञान उत्पन्न होईल व त्या योगे तुझे मन सहजच निरीच्छ होईल. एकदा का या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं की त्या वैराग्यामध्ये अशी ताकद आहे की ते सगळ्यांना निष्कलंक करून टाकेल. मग निष्कलंक गहन उपजईल आत्मज्ञान. वैराग्य निर्माण झालं की वैराग्याबरोबर विवेक येतो, विवेकाबरोबर आपोआपच आत्मज्ञान येतं. कारण विवेक या मनाला निष्कलंक करतो. विवेक आला, मोह दूर झाला की या मनावर, या आत्म्यावर जे काही पूर्वजन्माचे इच्छा वासना आकांक्षाचे डाग लागलेले आहेत ते सगळे डाग विवेक धुवून काढतं. आणि एकदा विवेकानं ते डाग धुवून काढले की मन निष्कलंक होतं. आणि मग निष्कलंक मनामध्ये आपोआपच आत्मज्ञान उपजतं. आत्मज्ञान ही गोष्ट खूप अवघड नाही आहे. फक्त फळा मोकळा करण्याची गरज आहे. आपण फळ्यावर अशा काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, त्या निरर्थक गोष्टी लिहून ठेवल्यामुळं फळ्यावर नवीन काही लिहिता येत नाही. आपण फळ्यावर लिहितो, विषय संपायला आला, उद्या थोडंफार शिकवायचंय असं म्हणतो, पण फळा पूर्ण मोकळा पुसत नाही. उद्या काय शिकायचं किंवा शिकवायचं त्याचे काही मुद्दे तसेच लिहून ठेवतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी येतो, त्या मुद्द्याचं विश्लेषण करतो, आधीचे मुद्दे पुसतो, पुन्हा नवे मुद्दे लिहितो. पुन्हा म्हणतो की बाकीचे मुद्दे आपण उद्या बघू, पुन्हा उद्या येतो, जुने मुद्दे पुसले जातात, पुन्हा नवे मुद्दे लिहिले जातात. असं जर तुम्ही लिहित गेलात त्या फळ्यावर तर तुम्हाला मोकळा फळा कधीच मिळणार नाही. आणि फळा जोपर्यंत मोकळा होत नाही तोपर्यंत त्याच्यावर आत्मज्ञानाची प्रतिमा उमटत नाही. आत्मज्ञानाची प्रतिमा उमटण्यासाठी मन निष्कलंक असावं लागतं. मनाचा फळा मोकळा रिकामा असावा लागतो. आणि मनाचा हा फळा रिकामा होण्यासाठी निष्काम कर्म आहे. निष्काम कर्म म्हणजे काय? आतापर्यंत राहिलेला सगळा अभ्यासक्रम त्या दिवसामध्ये संपून टाकणं. आतापर्यंत जेवढा काही अभ्यासक्रम आहे तो सगळा मी आज तुम्हाला शिकवणार आहे. उद्या मी तुम्हाला काहीही शिकवणार नाही, कारण अभ्यासक्रम आज संपणार आहे. अभ्यासक्रम सगळा संपला की मग पुन्हा शिकवण्याची गरजच नाही. आणि म्हणून अभ्यासक्रम पूर्ण मी या जन्मामध्ये शिकवून संपवणार आहे. त्यामुळं पुढच्या जन्मामध्ये शिकवण्यासाठी काही मुद्देच ठेवलेले नाही आहेत. म्हणजेच फळा रिकामा झालाय. आणि फळा एकदा रिकामा झाला की त्याच्यावर आत्मज्ञानाची प्रतिमा आपोआपच येते. कारण आत्मज्ञानाची प्रतिमा म्हणजे मोकळा रिकामा फळा. रिकामा मोकळा फळा म्हणजे आत्मज्ञान. रिकामा मोकळा फळा म्हणजे आत्मस्वरूप. रिकामा मोकळा फळा म्हणजे निर्विकार अशी स्थिती. आनंद अद्वय नित्य निरामय अशी स्थिती म्हणजे मोकळा फळा. परंतु हा फळा आपण मोकळा कधीच ठेवत नाही. एकदा आकाराला आलो की या फळ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे शब्द लिहिले जातात. ते शब्दच इच्छा वासना आकांक्षांना जन्म घालतात. त्याच इच्छा आकांक्षा वासना प्रत्येक दिवशी जुन्या संपतात, नव्या जन्माला येतात. नव्या जन्माला आलेल्या काही वर्षांनी जुन्या होतात, त्या संपतात, पुन्हा नव्या वासना जन्माला येतात. आणि फळा कायमचा भरलेला असतो. म्हणून भगवंत सांगतायत अर्जुना तू एकदा निष्कलंक भरलेला असतो. म्हणून भगवंत सांगतायत अर्जुना तू एकदा निष्कलंक हो. मोह बाजूला काढ, वैराग्यवान मन होऊ दे.
वैराग्यवान मन झालं की आपोआप तू निष्कलंक होशील. मग निष्कलंक गहन. निष्कलंक शब्दाचा अर्थ आहे कोणत्याही प्रकारचा डाग नसणं, कोणत्याही प्रकारचा मोह, इच्छा, वासना, आकांक्षा नसणं. आणि हे एकदा तू अशा अवस्थेला पोचलास, निष्कलंक झालास की उपजेल आत्मज्ञान. तुला आपोआपच आत्मज्ञान उपजेल, आपोआपच तुला आत्मज्ञान मिळेल. तेने निचाळे होईल मन आपैसे तुझे. आणि त्याच्यानं आपोआपच तुझं मन निरीच्छ होऊन जाईल. एकदा आत्मज्ञान उत्पन्न झालं, आत्मज्ञानाला एकदा हा जीव म्हणजे उत्पन्न झाला, पोहोचला की मग त्याचं मन आपोआप निचाड होईल. निचाडे शब्दाचा अर्थ आहे बघा, निचाडे, चाड म्हणजे इच्छा, निचाडे म्हणजे इच्छा रहित, त्यालाच निरीच्छाचा शब्द वापरलाय. निचाडे होईल मन आपैसे तुझे. आपैसे स्वभावतः तुझं मन निरीच्छ होईल. कारण निरीच्छ असणं हा या मनाचा, आत्म्याचा स्वभाव आहे. आत्म्याचा स्वभाव आहे निरीच्छ असणं. परमेश्वराचा स्वभाव आहे निरीच्छ असणं. परमेश्वर कर्म काहीतरी मिळावं म्हणून करत नाही, कारण त्याला दुसरं काही मिळवायचं राहिलंच नाही. कारण जे आहे ते त्याचं आहे, ज्याचं सगळंच आहे तो कशाला कशाची इच्छा करेल. इच्छा तोच करतो ज्याला ते आपलं नाही अशी भावना असते. ज्या वस्तूबद्दल तुम्हाला आपलेपणाची भावना नाही त्याच वस्तूबद्दल इच्छा निर्माण होते. हा शर्ट माझा आहे, हा चष्मा माझा आहे, हे घड्याळ माझं आहे अशी माझी भावना झाली, म्हणून या घड्याळाबद्दल माझी भावना निरीच्छ आहे. हे घड्याळ मला मिळावं अशी भावना मला होत नाही. का? हे माझंही, हे भावना माझ्या मनात पक्की झालेली आहे. हा शर्ट माझा आहे, हा चष्मा माझा आहे अशी भावना माझ्या मनाची पक्की झालेली आहे. म्हणून या चष्म्याबद्दल, कपड्याबद्दल, घड्याळाबद्दल माझी इच्छा निर्माण होत नाही. जेव्हा हे घड्याळ माझं नव्हतं तेव्हा इच्छा झाली. हे घड्याळ कुठंतरी दुकानात टांगलेलं मला दिसलं, ते घड्याळ मला माझं असावं असं वाटलं, इच्छा निर्माण झाली. त्याचा मी मोबदला दिला, ते घड्याळ माझं झालं. एकदा ते घड्याळ माझं झालं अशी माझी पक्की भावना झाल्यावर त्या घड्याळाबद्दल मी आपोआपच निरीच्छ होतो. हा शर्ट कुण्यातरी कापडाच्या दुकानात पडलेला होता, मला तो आवडला, मला तो घ्यावा अशी इच्छा झाली. मी त्याचा मोबदला देऊन तो शर्ट घेतला. नंतर मला त्याला विशिष्ट आकार द्यावा वाटला, मी टेलरकडे गेलो, माझी त्या आकाराची इच्छा व्यक्त केली, त्याचे पैसे दिले, त्यानं मला त्या कपड्याला आकार निर्माण करून दिला, तो मी घालायला लागलो. आणि माझ्या मनामध्ये ही भावना पक्की झाली का हा शर्ट माझा आहे. मग माझा झालेल्या शर्टाबद्दल मी इच्छा का व्यक्त करू. इच्छा त्याच पदार्थांबद्दल निर्माण होते जे पदार्थ दुसऱ्याचे वाटतात, परके वाटतात. तेच पदार्थ माझे असावेत असं वाटतं. असं वाटणं म्हणजे मोह, असं वाटणं म्हणजे इच्छा, आकांक्षा, वासना. पण परमात्म्याच्या ठिकाणी अशा कोणत्याही प्रकारची इच्छा नसते, कारण सगळे पदार्थ त्याचेच आहेत, सगळे पदार्थ त्याच्यापासूनच आहेत. म्हणून त्याला आणखी काही वेगळं करण्याची इच्छा निर्माण होत नाही. म्हणून निरीच्छ असणं हा परमात्म्याचा स्वभाव आहे. आणि त्या अवस्थेला हा जीव प्राप्त होतो जेव्हा तो मोहाचा त्याग करतो. मोहाचा त्याग केल्यावर वैराग्य येतं आणि मग ते वैराग्य आपोआपच स्वाभाविक असलेली निरीच्छा वृत्ती धारण करतं. आणि ती निरीच्छा वृत्ती एकदा धारण झाली की मग आपोआपच आत्मज्ञान प्राप्त होईल, किंवा आत्मज्ञान प्राप्त झालं की आपोआपच मन निरीच्छ होईल. दोन्हीपैकी कोणती गोष्ट कुण्याही बाजूनं बघा, कोणत्याही दारानं या, हवा तितकीच आहे आतमध्ये. मग तुम्ही आत्मज्ञानामुळे निरीच्छ वृत्ती प्राप्त झाली असं म्हणा, किंवा निरीच्छ वृत्ती प्राप्त झाली म्हणून वैराग्य प्राप्त झालं असं म्हणा, दोघांचा अर्थ एकच. मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे. आपोआपच स्वाभाविकपणे तुझं मन निरीच्छ होऊन जाईल. एकदा तुझ्या आत आत्मज्ञान निर्माण झालं पाहिजे, आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि ते आत्मज्ञान निष्कलंक मनामध्ये आपोआपच तुला प्राप्त होईल. ते तर अनेक काही जाणावे, का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. अर्थात ज्या ज्ञानानंतर आणखी काही ज्ञान मिळवावे किंवा पूर्वी मिळविलेल्या ज्ञानाची स्मृती राखावी,
हे अर्जुना सर्व थांबेल. एकदा मन निरीच्छ झालं आणि ते मन निरीच्छ होण्यासाठी एकदा आत्मज्ञान उत्पन्न झालं आणि ते आत्मज्ञान उत्पन्न होण्यासाठी मन एकदा निष्कलंक झालं आणि ते मन निष्कलंक होण्यासाठी मन एकदा वैराग्यवान झालं आणि ते मन वैराग्यवान होण्यासाठी एकदाची मोहाची काळिमा निघून गेली की मग बुद्धी योगयुक्त हा आत्मा आपोआपच होईल. बघा ही शृंखला, ही साखळी कशी आहे पुन्हा एकदा नीट समजून घेऊयात. मोह निघून गेला की मनात वैराग्य येतं, मनात वैराग्य आलं की मन निष्कलंक होतं, मन निष्कलंक झालं की आत्मज्ञान उत्पन्न होतं, आत्मज्ञान एकदा उत्पन्न झालं की मन आपोआप निरीच्छ होतं आणि एकदा मन निरीच्छ झालं तेथ अनेक काही जाणावे. निरीच्छ झालेल्या मनाला आणखी काही जाणून घेण्याची इच्छा राहत नाही. म्हणून आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ आणि अंतिम ज्ञान आहे असं म्हटलं जातं. आत्मज्ञानापलीकडं काही जाणून घेण्याची इच्छाच राहत नाही. जाणून घेण्यातलं सर्वात श्रेष्ठ आणि अत्युच्चतम असं जर काही असेल तर ते आत्मज्ञान आहे. एकदा ते जाणून घेतलं की बाकी काहीही जाणून घेण्याची इच्छा राहत नाही. एकदा ते जाणून घेतलं की दुसरं काहीही जाणून घेण्याची इच्छा राहत नाही. म्हणून तेथ अनेक काही जाणावे, तिथं दुसरं काही जाणून घेण्याची इच्छा राहत नाही. का मागीला ते स्मरावे किंवा मागच्या जन्मातल्या काही गोष्टींचं स्मरण करावं. मागच्या जन्मात किंवा वेगवेगळ्या वेळी मी काही ज्ञान मिळवलंय त्याचं स्मरण करावं याचीही गरज राहत नाही. हे अर्जुना आघवे पारुशेल, पारुशेल म्हणजे थांबेल, संपेल, नष्ट होईल. एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं, निरीच्छ भावना प्राप्त झाली की मग अर्जुना काही नवीन जाणून घेण्याची इच्छा राहत नाही, जुनं काही स्मरण करण्याची इच्छा राहत नाही. या सगळ्या गोष्टी थांबतात, संपतात आणि आपोआपच मग तू निरीच्छ अशा वृत्तीला, अवस्थेला स्वाभाविकपणे प्राप्त होशील असं इथं माऊली वर्णन करतायत. इथं आपण आता थांबूयात, बाकीचं विश्लेषण उद्या बघूयात. पुंडलीक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. हो, अनुराधाचा स्पीकर तुमचा चालूच होता.